अजब रमा राघवची जोडी। आता पण आबांनी काय शिकवलंय ते विसरलास का तू? की अंथरूण पाहून पाय पसरावे, आणि पाय जर का जास्तीच पसरायचे असतील तर आधी अंथरूण मोठं करावं, नाहीतर फाटतं ते। कर्ज घेऊन चैन केलेली आबांना आवडणार नाही, इतकी साधी गोष्ट लक्षात नाही आली तुझ्या? कार्तिकेय, कर्ज घेऊन वस्तू घेणं मलाही थोडंसं खटकलंय। आई अगं, पण आजकाल तसंच चालतं। पण कार्तिकेय, तुमच्या या पद्धती आपल्या घरात यायला नको। घे दादा। थांब श्रुती, कार्तिकेय दादाने तुझ्यासाठी ते आवडीने आणलंय आणि तुलाही ते आवडलंय। आणि हो कार्तिकेय, यापुढे आपल्या घरात कुठली वस्तू हप्त्याने आणायची नाही, हे शेवटचं। आणि कार्तिकेया, अरे बहिणीसाठी जशी छान गिफ्ट आणलीस ना, सरप्राईज, तशीच एखाद्या वेळेला पूजासाठी आण, तिलाही आवडेल असं सरप्राईज। हो, इनफॅक्ट तुम्ही आज सगळेच पूजा वहिनींना खूप मिस करत असाल नाही? हो ना ग, दरवर्षी इतक्या हौसेने नारळी भात करते ना ती, त्या वर्षी मिस करतोय आम्ही। हो ना आई, म्हणूनच तिच्यासाठी मी नारळाच्या वड्या केल्यात। अरे वा। आणि माझा विचार आहे की डबा घेऊन तिच्या घरीच जाईन। कशाला? अरे कशाला म्हणजे काय? सणासुदीला भेटावंसं नाही वाटत का? अगं तसं नाही, म्हणजे मला म्हणायचंय की तू कशाला दगदग करत जातेस तिच्या घरी? दगदग कसली होणार आहे त्यात? चेहरा नॉर्मल कर, टेन्शन दिसतं। दादा खोटं वागतोय, त्याचा मला त्रास होतोय। इट्स ओके, आत्ता रिॲक्ट होऊ नकोस। आज सुट्टी असूनही रमा राघव सोबत, मगापासून बघतोय हे दोघं फोनवर आहेत। नेमकं काय चाललंय? कार्तिकेया, शालिनीचं म्हणणं बरोबर आहे हा। अरे यावेळेला पहिल्यांदाच पूजा सणाच्या दिवशी आपल्या बरोबर नाहीये, मग तिच्यासाठी काहीतरी गोड करून पाठवलं तर तिलाही बरं वाटेल आणि आम्हालाही छान वाटेल। मग मी म्हणते, उशीर कशासाठी करायचा? मी आजच निघते ना तिच्या माहेरी जायला। वरून आरुषीला डेट करतोय, गिरीश आणि त्या बाईची मुलगी। आरुषी मानसी त्यांच्या मुलाच्या प्रेमात पडली आहे, हे काय होऊन बसलं? हॅलो पूजा, बाळा कशी आहेस? आणि आईची तब्येत बरी आहे ना? हो आई। पूजा, दरवर्षीप्रमाणे तुझ्या हातच्या नारळी भाताची सगळ्यांना आठवण आली, आणि तुला आवडतात ना, म्हणून दरवर्षीप्रमाणे मी नारळाच्या वड्या सुद्धा केल्यात। आता अगं डब्यातच भरते, लगेच घेऊन निघते। नाही नाही, आत्ता नको आई। आज आईचं चेकअप आहे ना, तर आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन आलो, आणि इथे उशीर झाला तर उगाचच तुमचा खोळंबा व्हायचा। अगं पण तुझ्या आईची तब्येत बरी आहे ना?
मग उशीर कसा होईल? आणि समजा थोडा उशीर झाला ना तरी सुद्धा मी थांबेल. नाही आई, आऊ नको. एकतर सकाळपासून तुम्ही सगळं एकट्यांनीच केलं असेल, त्यात परत प्रवासाचा त्रास कशाला? अगं मला काही त्रास होणार नाही प्रवासाचा. आणि खरं सांगू का, तुला बघितलं ना की माझा सगळा क्षीण दूर होईल. मलाही तुम्हाला भेटायला आवडेल, पण आज नको आई, उगाचच हेलपाटा होईल. आई, पूजा वहिनींचा फोन आहे ना, मलाही बोलायचं त्यांच्याशी. हो हो, फक्त स्पीकर वरती तेवढा फक्त. हा, हॅलो पूजा वहिनी. पूजा, काय ग? तुला यातली कुठली आवडली का? बघ ना. आवडेल तुला? हा, ही साडी चांगली आहे. हा, पण आपण अजूनही थोड्या वेगळ्या साड्या बघूयात का? हो बघूया ना, चालेल. ही ठेवू आपण. हा, ही बाजूला आणि ठेवू. अजून घेऊ. हे काय चाललंय? पूजा वहिनी आईंना का टाळतात? दादा आणि वहिनी दोघंही घरच्यांशी असे ऑड का वागताय? काय हो, तुम्ही अजून जागे कसे? बरं नाही वाटत आहे का? तुम्ही झोपलात कसे नाहीत अजून? काय झालंय? शालिनी, मला तुझ्याशी थोडं बोलायचं. शालिनी, मी तुला काही प्रश्न विचारणार आहे, त्याची तू खरी खरी उत्तरं देशील? काय हो, म्हणजे असं का विचारताय? मला सांगा, तुम्ही विचारलेल्या कोणत्याही प्रश्नांची उत्तरं मी आजपर्यंत कधी टाळली आहेत का? मग आता मी तुला असं विचारतो की राघव रमाला सोडायला तिच्या घरापर्यंत गेला होता ना? हो, दुपारी जेवण झाल्यानंतर दोघं एकत्रच निघाले. घरी परत कधी आला? यांना काही शंका आली आहे की काय? देवी आई, यांनी फार काही विचारू नये म्हणजे झालं. शालिनी, संध्याकाळी. संध्याकाळी का त्याहीपेक्षा उशिरा? आणि महत्वाचं म्हणजे आज ऑफिसला सुट्टी आहे, मग हे दोघं सकाळी कसे काय भेटले? अहो, असं काय विचारताय? रस्त्यात भेटले असतील ना? नाही शालिनी, ते घरी आले तेव्हा रस्त्यात अचानक भेटले असं काही मला दिसत नव्हतं. आता ह्यांना काय उत्तर देऊ? जे काही आहे ते ह्यांना राघवकडूनच समजायला हवं, पण मला ह्यांच्याशी खोटंही नाही बोलायचंय. शालिनी, मी काय विचारतोय, ते एकत्र कसे आले आणि कुठून? अगं बाई, दूध गॅसवर ठेवलंय, ओतू जाईल. मी पटकन आलेच, बंद करून गॅस. तुम्ही झोपात, आलेच मी. आले आले पटकन. माझ्या प्रश्नाचं उत्तर देणं टाळायचं म्हणून इतक्या गडबडीने निघून गेली असेल का? आई, काय हो, तुम्ही मला इतक्या अर्जंटली का बोलून घेतलं? आणि व्हॉइस नोट का पाठवला? कॉल करायचा ना, तेवढंच बोलणं झालं असतं आपलं. अगं हो हो, सकाळी सकाळी तुमची गडबड असते ना, म्हणून मुद्दाम व्हॉइस नोट पाठवते. बर, हा घे डबा. ह्यात नारळाच्या वड्या आहेत, तुम्ही दोघांनी जाऊन पूजाकडे नेऊन द्यायच्या. हो आई, आम्ही नक्की जाऊ. नाही म्हणजे कालपासूनच मला असं वाटत होतं की आज रक्षाबंधन आहे, तर पूजा वहिनींना जाऊन भेटावं. आम्ही नक्की जाऊ आई, डोंट वरी. पण आज वहिनी आईकडे जाण्यापेक्षा दादाशी बोलणं जास्त महत्वाचं आहे. आणि तिला सांग हा रमा, घरातले सगळेजण ह्या आणि त्या निमित्ताने तिची खूप आठवण करतायत. हो आई. आणि हो, तिला हेही सांग की तिने घरी लवकरात लवकर परत यावं म्हणून सासूबाईंनी फरमान काढलेलं नाहीये. उलट आईची काळजी घ्यायची असेल तर अजून कितीही दिवस राहिली तरी चालणार आहे.
हो आई, नक्की सांगेन. बरं चला, जायचं असेल तर आता लगेच निघूया आपण, म्हणजे लासलगावहून परत वेळेत येऊ. हो हो, तुम्ही लगेच निघा मग. हा आई. अगं आई, मी जे काही करणार आहे ते आपल्या फॅमिलीसाठी. मला यश मिळू दे असा आशीर्वाद द्या. यशवंत हो, आणि नीट जा दोघांनी. हा, मी जर आईंना काढा देऊन येते. राघव, काय झालंय? काही नाही ग दादा, पुन्हा एकदा पूजेचं कारण सांगून घराबाहेर पडलाय. खाल्लीस माती. लेडी लक लागतं रे, लेडी लक. कालपर्यंत बहिणीसाठी पैसे जिंकत होतास, आता बायकोचं नाव घ्या आणि लाव पैसे. चल, मला तेवढ्यासाठी सुद्धा बायकोचं नाव घ्यायचं नाहीये. हा, मला स्वतःसाठी पैसा कमवायचा आहे. सुट्टीसाठी काल मोबाईल घेतला, खिसा रिकामा झाला. तो भरत ठेवण्याची चटक लागली आहे मला. अरे, ज्याचा खिसा जड असतो ना त्यालाच पब्लिक सलाम ठोकत असते. तू आता लाव पैसे. हा डाव तूच जिंकणार बघ. तू तेही पैसे गेले तर? अरे, पैशाला पैसाच खेचत असतो. तू लाव पैसे. असं म्हणतोस? ठीक आहे, ठीक आहे. माझे 5,000 लावा. बरं झालं हे मंदिरात गेले तेव्हाच रमा आली. तिला तशी वेळ गाठता येईल या अंदाजानेच मी व्हॉइस नोट पाठवली होती म्हणा. दोन्ही मुलांनी घरी सांगेपर्यंत कुठलाही गैरसमज होणार नाही याची मात्र काळजी घ्यायला हवी. राघव, गाडी थांबव. गाडी थांबव. अगं, काय झालं? राघव, काय चाललंय तुझं? मी केव्हापासून एकटीच बडबडतीये, तू काही रिस्पॉन्सच देत नाहीयेस. कसला विचार करतोयस तू राघव? मला वाटलं आपण वहिनींना भेटायला चाललोय तर तू आनंदात असशील, पण तुझ्या चेहऱ्यावर तर आनंदच दिसत नाहीये. दादाने जे काही केलंय त्यानंतर आणायचा कुठून ग आनंद? कितीही स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला ना तरी अस्वस्थ वाटतच राहत. मला ना दादाशी बोलायलाच, त्याला जाब विचारायलाच हवा, आणि तेही आत्ताच्या आत्ता लगेच. राघव, थांब. गाडी पाक कर. अगं, गाडी साईडला लाव. उतर. उतर. बस. इतक्या सेन्सिटिव्ह गोष्टीत घाई करून कसं चालेल? आपल्या इमोशन्सना कंट्रोल करायचं हे तूच मला सांगतोस ना रे. मग आता तूच असं वागून कसं चालेल रे? म्हणूनच तर मला तू हवी असतेस रमा. मी खरंच सांगतोय, तू नसतीस ना तर दादा हे जे काही वागलाय ना त्याचा धक्का मला सहनच झाला नसता. जड गेलं असतं मला ते. आणि हा धक्का मला आई आबांना बसायला नकोय. म्हणूनच तर सांगते ना राघव, आपल्याला हे पूजा वहिनींना सांगायला हवं. मग कार्तिकेय दादा काय करतात हे त्यांना माहित नाही, आणि असं कसं चालेल रे? आता अनायसे आपण त्यांना डब्बा द्यायला चाललोच होत ना, मग आपण त्यांना सगळं सांगून टाकूया, म्हणजे ते आपल्याला नक्की हेल्प करतील. नाही नाही नाही, नको नको, आज नको. आज आपण फक्त डबा देण्यापुरतच गेलेलं बरं. अरे पण माझं ऐक रमा, हे बघ, वहिनी आईच्या माहेरी आजारपण सुरू आहे, त्यांना टेन्शन आहे त्या गोष्टीचं, त्यात या गोष्टीची भर नको. हो राघव, पण बायको म्हणून हे सगळं करणं बहिणींचा हक्क आहे. आणि मला असं वाटतंय की पूजा वहिनी या गोष्टी सॉर्ट आउट करायला आपली हेल्प नक्कीच करू शकते. अरे, त्या कार्तिकेय दादांना आपल्यापेक्षा नीट ओळखतात, आणि बाकी सगळ्यांना त्रास न होता ही सिच्युएशन कशी हँडल करायची हे त्यांना नीट माहिती असेल हे मला वाटतंय राघव.
बरं ठीक आहे, तुला इतकं खात्रीने वाटतंय ना की वहिनी आईला कळायला हवं, तर हरकत नाही, आपण सांगूया तिला सगळं. चल निघूया. आपण नाही, मी एकटीच जाईन. काय एकटी का? रमा गं, आईने आपल्या दोघांना जायला सांगितलंय वहिनी आईकडे, असं काय करतेस? हो तसं सांगितलंय खरं, पण राघव काही गोष्टी ना मुलींना एकमेकींशी बोलणं जास्त सोपं जातं. आता बघ, तू वहिनींचा फॅमिली मेंबर आहेस की नाही, मग तुझ्या समोर कदाचित त्या तेवढ्या फ्रीली नाही बोलू शकणार. असं नाहीये रमा, मी तुला सांगतो, मी आणि वहिनी आई आम्ही ना अगदी सख्या बहीण भावासारखे होत. ती का नाही सांगणार मला? म्हणूनच तू नको बोलूस. राघव हे बघ, कधी कधी बहीण भावांना नाही एकमेकांशी बोलता येत नीट, फक्त मैत्रिणींशी बोलता येत. रमा बोलतीये ते काही चुकीचं नाहीये, पण वहिनी आईला रमाची आणि माझी मैत्री फारशी पसंत नाहीये. तिला तर मी रमाला प्रपोज करायलाच नको होतं. या सगळ्यात कुठल्या तरी गैरसमजाने आणखी भर नको पडायला. राघव, तुम्ही घरातले ना एकमेकांशी खूप जास्त कनेक्टेड आहात. आता बघ, तुला आई आबांना सांगणं कसं इम्पॉसिबल जातंय ना, तसंच वहिनी आईला सांगणं सुद्धा कठीण जाऊ शकतं तुला. त्यामुळेच सांगते, मी एकटी जाऊन बोलते त्यांच्याशी. नाही नाही, आपण दोघांनी मिळूनच वहिनी आईकडे जायचं आणि मिळूनच तिच्याशी बोलायचं. चल. मी राघवला कसं सांगू? पूजा वहिनी थोड्या विचित्रच वागताय. काल हॉस्पिटलमध्ये आहे असं सांगून त्या शॉपिंगला गेल्या होत्या. ऑलरेडी राघवला कार्तिकेय दादांमुळे जो स्ट्रेस आलाय तो मी वाढवू नाही शकत. रमा, चल ना, तू कसला विचार करतेस? निघूयात. राघव, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? बघ, मी जे काही करेन ते आपल्या फॅमिलीसाठीच करेन, हे माहिती आहे ना तुला. रमा, याबद्दल मला कुठलीच शंका नाहीये, बट प्लीज बघ, ताणून नको धरूस. मी सांगते तसं ऐक ना. बघ, जोपर्यंत तू दादांशी बोलत नाही तोपर्यंत तू रेस्टलेस असणार आहेस. तर आपण दोघं मिळून हे सगळं करतोय ना, मग आता हे दोन्ही फ्रंट आपण मिळून सांभाळूया. तू जाऊन दादांशी बोल, मी वहिनींशी बोलते. ओके? त्यासाठी दादा कुठे आहे हे माहिती असायला हवं ना. आज पुन्हा तो पूजा सांगण्याच्या नावाखाली बाहेर पडला. अर्थात आता त्याला नक्की कुठे शोधायचं याचा अंदाज आलाय मला. मग जा, शोध त्यांना. पण प्लीज स्वतःची काळजी घे, टेन्शन घेऊ नकोस. ठीक आहे, मी असं करतो, मी तुला लोकेशन पाठवतो तिथलं, फक्त तू तिथे गेल्यावर मला कॉल करशील. हो, आणि राघव प्लीज काहीतरी खाऊन घे. हो, तूही खाऊन घे आणि काळजी घे स्वतःची. पूजा, अरे मनीष, अरे हे 20,000 गेले, आता काय करायचं? एकूण 25,000 गेले माझे. अरे आणखीन लाव, जिंकशील तू बघ. लाव पैसे तू, आणखीन लाव. आणखीन कुठून लावू? खिसा रिकामा झाला माझा. मग काहीतरी माझे स्वतःच ATM आहे ना. वा, दादा, पूजा पुरोहित कुठे राहतात माहित आहे का तुम्हाला? पूजा वहिनी, पूजा वहिनी, पूजा वहिनी, पूजा वहिनी. कोण हवे?
पूजा वहिनी इथेच राहतात का? मी त्यांना भेटायला आली आहे. हे त्यांचंच घर आहे ना? हो, मी पूजाची आई. ये ना आत ये. ये बस. थँक्यू. पूजाला कोण आलंय म्हणून सांगू? मी रमा, नाशिकहून आली आहे. पूजा वहिनी ओळखतात मला. पूजा, अगं नाशिकहून रमा आलीये तुला भेटायला. अगं अगं अशी घाई नको करूस. डॉक्टरांनी विश्रांती घ्यायला सांगितलंय ना तुला. काळजी घे थोडीशी. डॉक्टरनी सांगितलंय ना जास्त दगदग करायची नाही. मग पूजा वहिनी काय झालंय तुम्हाला? काकू तुम्ही असं का बोलताय? झालंय का तुम्हाला? तुम्ही आजारी पडलात का पूजा वहिनी? सांगा ना प्लीज.